अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे, आपण पितृ पंधरवाडा हा चालू झालेला आहे. आपण आपल्या ह्या पंधरवाड्यामध्ये जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची आहे. आपण देवांची सेवा थोडी कमी केली तर चालेल, पण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे. वर्षभर आपण आपल्या पितरांची सेवा आपण करत नाही, म्हणून आपल्याला पितरांचे प्रत्येक दोष लागत असतं आणि आपल्या कार्यामध्ये, आपल्या घरामध्ये, मुलांच्या लग्नामध्ये, नोकरीमध्ये, संतान वृद्धीमध्ये सगळे अडथळे येतात. म्हणून आपल्याला ह्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला देवाची पूजा सेवा थोडी कमी झाली तरी पण चालेल, पण आपल्याला आपल्या पितरांसाठी ही सेवा आवर्जून करायची आहे. आणि ही सेवा आपण कोणी पण करू शकतात, मुलं पण करू शकतात, स्त्री पुरुष कोणी पण करू शकतं. आणि ही सेवा अंघोळ झाल्या आपल्याला करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे पहा, सकाळी लवकर उठून आपण आपल्या नित्यसेवेमध्ये पितृसूक्त आणि पितृअष्टकम हे स्तोत्र आपल्याला दररोज दक्षिण दिशाकडे तोंड करून म्हणायचं आहे. आणि हे सकाळी आपल्याला आंघोळ झाल्याच्या नंतर म्हणायचं आहे. आणि आपण म्हणताना आपल्याला खाली आसन घेऊनच बसायचं आहे. आसन बसल्याच्या नंतर ते आसन आपल्याला उचलून लगेच ठेवून द्यायचं आहे. आणि आपण ते आसन बार हात लावू नये आणि कोणी स्पर्श पण करू नये. आपली ही सेवा झाल्याच्या नंतर हात पाय स्वच्छ धुवूनच आपण दुसरी देवांची पूजा करायची आहे. या पंधरवाड्यामध्ये आपले पित्र आपल्या धर्तीवर येत असतात, म्हणून त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण पितृसेवा करायची आहे. पितृस्तुती आणि पितृअष्टकम हे नित्यसेवेमध्ये तुम्हाला जरूर भेटून जाईल. आणि समजा आता आपण बघा, पित्र आपल्या पूर्वजन्मामध्ये पितरांचे सुद्धा आपण दोष घेऊन येत असतो. कोणकोणते दोष आपण पुढच्या जन्माचे दोष आपल्याला लागत असतात. म्हणजे देवगण, ऋषीगण, पितृगण आणि मनुष्यगण आणि भूतगण असे आपल्याला 5 गण असतात. त्याच्यामध्ये हे पितृदोष अत्यंत प्रखर असतं आणि आपल्याला त्याचे खूप काही दुष्परिणाम आपल्या जीवनावरती बघायला भेटतात. म्हणून ह्या दोषापासून आपल्याला मुक्ती करण्यासाठी आपण श्रीमद भागवत 700 श्लोकी पारायण आवर्जून उद्यापासून चालू करायचं आहे. आणि हे पितरांसाठी सेवा आपण करत असतो, म्हणून हे आपल्याला दररोज हे पाठांक ठेवायचं आहे. मनोमायी अनन्य भावाने, प्रेमाने, भावनेने ह्या ग्रंथाचं पाठ केले तर आपले पितृ सुद्धा संतुष्ट होतात. आपल्याला नारायण नागबली करायची गरज पडत नाही. काही आपल्याला त्रास होत असेल तर आपण जातो ब्राह्मणाकडे, तर ब्राह्मण देवता म्हणतात की तुमचे पितृ संतुष्ट नाही, नारायण नागबली करावं लागेल. त्याच्यामध्ये खूप काही खर्च आहे आणि आपल्याला ते झेपत नाही. त्याचबरोबर बघा, मी एक अत्यंत आपल्याला प्रभावी सेवा सांगणार आहे. जर समजा तुम्हाला पितृ त्रास होत असेल तर आपल्याला हे 5 महायज्ञ आपल्याला दररोज करायचं आहे. हे 5 महायज्ञ म्हणजे कसं, हे देवगण, ऋषीगण आणि पितृगण, मनुष्यगण आणि भूतगण ह्या सगळ्या देवतांना आपण यज्ञ करायचा आहे. यज्ञ म्हणजे काय? देवगण म्हणजे आपण अगोदरचे लोक काय करायचे, चूल पेटवण्याच्या अगोदर थोडासा तूप चुलीत टाकायचे आणि मगच चूल पेटवायची. पण आजकाल चूल कुठं राहिलेलीच नाही आहे, म्हणून तो आपल्याकडनं घडत नाही देवगण. म्हणून आपण काय करायचं आहे, यज्ञासाठी छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या तुकड्यावरती अर्धा थेंब गाईचं शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे आणि ते गॅसवर जाळून एका साईडला ते ठेवून टाकायचं आहे. हे झालं आपलं ऋषीगण, देवगण. मग आता आपल्याला ऋषीगण म्हणजे आपण आपल्या गाईला जे जेवण बनवत असतो, पोळी बनवत असतो, पहिला घास आपण गाईला द्यायचे. अगोदरचे लोक काय करायचे, पहिला घास गाईला देऊनच मग आपण ते जेवण करत होते. पण आजकाल शहर वस्तीमध्ये म्हणा, गाय तर कुठं आहे, गाय भेटतच नाही. म्हणून आपण त्यांच्या नावची एक पोळी काढून ठेवायची
गाई जेव्हा येईल किंवा नाही येईल आपण गाईच्या नावानं काढून ठेवली तर एकदाच आपण गोठ्यामध्ये किंवा गाईला देऊ शकतो. तर हे झालं ऋषीगण. आता पितृगण. पितृगण म्हणजे रोज 12 वाजता आपल्याला दररोज एक घास चपाती आपण खाण्याच्या अगोदर एक घास कावळ्यांना काढून ठेवायचा आहे. हे असे केल्याने आपले पितृ संतुष्ट होतात. जे आपण कावळ्याला खाऊ घालतो ते कावळ्याच्या माध्यमानं ते आपल्या पितरापर्यंत पोहोचत असतं. म्हणून आपण कधीही श्राद्ध करताना कावळ्याला खाऊ घालूनच पुढचं कार्य आपण करत असतो. म्हणून हे जर कावळे आपले शिवले तर आपल्याला असं समजायचं की हे आपलं पितरापर्यंत हा आपला अन्न पोहोचला. म्हणून आपण कावळ्याला एक घास खाऊ घालायचा आहे आणि हे 12 ते 12:30च्या मध्येच आपल्याला खाऊ घालायचं आहे किंवा गच्चीवर नेऊन ठेवायचं आहे. जरी कावळा नाही आला तरी पण चालेल, जेव्हा येईल तेव्हा येईल, पण ह्या वेळेमध्येच आपल्याला कावळ्याला घास ठेवायचा आहे 12 ते 12:30मध्ये. आता हे झालं मनुष्यगण. आता मनुष्यगण म्हणजे जे आपल्या घरामध्ये छोटं मुलं असेल तर त्यांना चॉकलेट वगैरे देऊन संतुष्ट करायचं. आपल्या घरामध्ये जर कोणी माणसं आले तर त्यांना चहा, पाणी, मान-सन्मान करून त्यांना पाठवायचं असते. हे झालं आपलं मनुष्य ऋण. म्हणजे हे सगळे एवढे ऋण घेऊन आपण जन्माला येत असतो. आता झालं भूतऋण. भूतऋण म्हणजे भूतांची यज्ञ आपण कधी करत नाही. बघा किडी, मुंग्या वगैरे असतात. तर आपण चिमूटभर साखर उठल्या थोडीशी बाहेर गॅलरीतून खाली जमिनीवर टाकून द्यायची आहे. म्हणजे ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्या त्या खातील. तर ते मुंग्या खाऊन ते संतुष्ट होतील आणि आपल्याकडनं ते भूतयज्ञ कार्य होत असतं. म्हणून आपण हे भूताचे यज्ञसुद्धा आपण करत असतो. हे असे 5 महायज्ञ आहेत. हे यज्ञ जर आपण दररोज 1 वर्ष जर आपण केले तर हे आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो एका झटक्यामध्ये कमी होत असतं. आपल्याला नारायण नागबली करायची सुद्धा गरज पडत नाही आणि आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येत नाही. हे 5 महायज्ञ अत्यंत प्रभावशाली आहे. जर तुम्हाला वर्षभर करायला जमत नसेल तर ह्या पितृ पंधरवड्यामध्ये हे जरूर आपल्याला करायचं आहे. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि मनुष्यऋण, भूतऋण असे 5 प्रकारचे ऋण आपण घेऊन येत असतो. म्हणून आपल्याला ह्या जन्मामध्ये त्यांचं सगळं आपल्याला भोगावं लागतात. म्हणून हे सगळं आपल्याला त्रास होत असतं. ह्या सगळ्याची आपण यथाविधी पूजा केली तर आपल्याला काही यांच्यापासून त्रास होणार नाही. तर अत्यंत प्रभावशाली सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही आवर्जून करा. माझी माहिती कशी आवडली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. अजून जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद.